ते आरडी भाऊनी मला फोन केला, मामा असा मित्र आहे आपला चिपळूणचा, त्यांना बैल द्या. आपण अजूनपर्यंत कधी चिपळूणच्या बैलात पळालोच नाही. मस्त फोन आला, तुम्ही पळालो नाही, आता आपल्या तिकडल्या बैलांचा पळ माहीत नव्हता. पण आरडी भाऊने बैल मामा इकडे बी आपल्या पळतो, त्यांनी 1-2 व्हिडिओ पाठवले मला. मग आरडी भाऊनी नवलो करा तुमचे नाही का, शेवट आरडी भाऊ आपल्या घरातले संबंध आहे, त्याच्यावर त्यांना करा तुम्हीच नियोजन, काय होईल ते बघू. गाडी चांगल्या पद्धतीने 2 तर फेरं चांगली पाहिजे, तिसऱ्या कड लागल्यामुळे थोडंसं 19-20 झालं आणि आपले फायनलला पात्र झाली गाडी. पण आपण कसं ते त्यांची इच्छा होती, त्यांनी आदल्या दिवशी 2 फेरं काढलं होतं बैलाचं, त्यांना आपण 18 तारखेला दुसऱ्याचं मैदान पडले. पण ते म्हणले मामा नंतर परत तुमचं ओपनचं मैदान पडलं तर आम्हाला बैल नाही भेटायचा, आमचा 1 फेरा पाळा तरी आम्हाला देवाच्या गायात पाळायचा, आम्ही आपल्या बाक्याला दिवस म्हणतात. ते म्हणले 1 फेरा देवाच्या गायात पडले आमचा अख्खं म्हणजे आमच्या हॉलमध्ये त्याचा फोटो लावून आम्ही दोघांचा म्हणले. आणि ती इच्छा त्यांनी फायनलला बाकी ठेवला आणि तो त्यांचा सोन्या डॉन पी चांगला पाहिला, दोन्ही डॉन पाहिले आणि फायनलचा गुलाल घेतला त्यांनी. हो दिसणार ना, 100% दिसणार. 3 फेऱ्याच्या मैदानाचं नाही. आरडी आपल्या भावासारखा आहे, त्याच्याने आमची मैत्री खूप दिवसापासून आहे, म्हणजे 3 वर्ष झालं असं आमची मैत्री. गेल्या वर्षी बैलपोळ्यापासून तो येतो फोटो व्हिडिओ काढायला, तिथून त्याला बैलगाड्याचा नाद लागला. फर्स्ट टाइम तो गोठ्यावर येऊन बकासूरचे फोटो काढले, तेव्हापासून त्याला बकासूरचा नाद लागला. मग तो नंतरून कॉन्टॅक्टमध्ये राहून मैदानावरती आला. त्याच्यानंतर त्याने खूप व्हिडिओ काढले नाही का सगळ्या बैलांच्या शर्यतीच्या. चांगलं काम करतो एक नाही का, फोटोशूटमध्ये त्याचं एक चांगलं काम आहे. आणि आज त्यांनी घरी येऊन व्हिडिओ काढल्या, खूप छान वाटलं. त्याचा माझं कॉन्टॅक्ट चालू होतं एक 15 दिवसापासून, की आता बैलपोळा आलाय आणि आपल्याला बैलाचं माझं एक प्रोवेडिंग करायचंय, प्रोवेडिंग शूट करायचं नाही का, असं आमचं ठरलं होतं. तर त्यानंतर मग त्याने सकाळी आयडिया दिली आणि त्याच्यानंतर मग ती व्हिडिओ आम्ही केली आज, आणि भरपूर फोटोशूट केले, व्हिडिओ काढले, म्हणजे एक प्रोवेडिंग केली आज बकासूरची आम्ही. बकासूर 6 वर्षाचा झाला. आमचं एक 15 दिवसापासून मी आरडीला फोन करत होतो, आपल्याला प्रोवेडिंग करायची. आज सकाळी आमचं आज 12 तारखेला प्रोवेडिंग करायचं ठरलं होतं. सकाळी तो निघाल्यावरती एक मला 8 वाजता फोन केला की आपल्याला अशी व्हिडिओ बनवायची की ती एकदम अशी ही झाली पाहिजे. तर मग त्याने सांगितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ती तयारी करून ठेवली होती आणि ती व्हिडिओ आज केली दिवसभरात. आपल्या आरडी डनावडे म्हणून नाही का त्याचा ब्लॉग आहे, त्या चॅनलवरती बघायला भेटतील. म्हणजे त्याचं काम एवढं भारी आहे आणि त्याचा फोटो स्टुडिओ पण आहे कल्याणला, मुंबईला. तर असंच बकासूर प्रेमींनी त्याला सपोर्ट करा नाही का, म्हणजे तो लग्नाच्या बर्थडेच्या सगळ्या ऑल इंडियात कुठे असलं तरी कामाची क्वालिटी 1 नंबर आहे. आणि कोणी आपण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर बी ते आपले त्यांचं चॅनल आहे आरडी धनवडे म्हणून, युट्यूबला बी नवीन खोललाय त्यांनी, त्याच्यावर तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघू शकता. सगळ्या बकासूरची फॅन त्यांना सपोर्ट करणारच. बाकी इतर पी त्यांनी सगळ्या आपल्या सगळ्यांचं कोणाचं फोटोग्राफी आपलं बर्थडे असेल तर त्यांना त्यांच्या क्वालिटी चांगली, त्यांना ऑर्डर बिर्डर देऊ शकता. त्यांनी सगळ्याच नंदीचे आपण ते मैदान असल्या सगळ्या नंदीचं घेतात, ते असं एकाच नंदीचं घेत नाही. सगळ्या युट्यूबवर किती नंदी आले त्यांच्या सगळ्यांचे ते फोटोग्राफी करून त्यांच्या आयडियाला टाकतात फोटो सगळ्या नंदीचं, ते एका बिला अख्खे नंदीच ते टाकतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा. म्हणजे बकासूर असो, मथुर असो, हरण्या असो, वादळ असो, सगळी जेवढी बैल आहेत तेवढे गोरगरिबांचे बाकीचे बैल असतात, सगळ्या बैलांच्या व्हिडिओ काढतो आरडी मैदानावर आल्यावरती नाही का. मी पण मैदानावरती बघतो, जिथे कॅमेरा असतो तिथून तो सगळ्यांच्या व्हिडिओ काढून प्रत्येक बैलाचे रील्स बनवून पेजला त्याच्या टाकतो, प्रत्येकाला कॉलेब करतो. त्यात म्हणजे नाही का एकदम भारी मुलगा आहे तो पण. असा आपल्या कुठला बैल आपण आम्ही त्याला दिवाळी साजरी करतो 21 सप्टेंबर. हो 21 सप्टेंबर. त्याविषयी नियोजन चांगलंच आहे. सगळ्या आपल्या बैलगाडी प्रेमी, मोठे गाडा मालक सगळ्यांना आम्ही आमंत्रण देणार आहे आमच्या ग्रुपद्वारे, व्हॉट्सअपद्वारे. सगळ्यांनी उपस्थित राहून आमच्या बकासूर डॉनला आशीर्वाद द्यावा. सगळ्यांना निमंत्रण देणार आपण, गाडा मालक असून, बकासूर प्रेमी असेल, चाहते असेल, सगळ्यांना समालोचक बिलो सगळ्यांना मी निमंत्रण देणार आहे. आणि त्यावेळेस स्पर्धा ठेवली होती, त्याची सगळी बक्षीस देणार आहे. त्याच्यावर त्या आवर्जून त्या 5 नंबरवाल्यांनी बी आपल्या सुसगावात यावे, त्यांना लोकशाही त्यांची बक्षीस तेच वाटप करणार आपण. जे विजेते आहे त्यांची नावं त्यांना कळवली जातात. मी त्यांना डायरेक्ट कॉल करून सांगेन की तुमचा म्हणजे 1, 2, 3 नंबर आलाय. त्यांची बक्षीस वितरण 21 तारखेलाच होणार. बकासूर समोर त्यांना सगळ्यांना बक्षीस दिलं जाणार आणि भव्य दिव्य मिरवणूक असणार आहे. आणि बकासूर प्रेमी, बकासूरच्या त्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की सगळ्यांनी उपस्थित राहावे म्हणून.